नमस्कार. आज आपण छोले मसाले करणार आहोत. तर हे छोले मी रात्रभर भिजत ठेवले ते 1 वाटी. आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालूया, हे दालचिनी आणि छोटी वेलची आणि तमालपत्र, ही मोठी वेलची आणि 2-3 लवंग आणि थोडासा 1 चिमूटभरच खायचा सोडा. जास्त टाकायचा नाही, थोडंसंच टाकायचं. आणि आता आपण हे कुकरमध्ये शिजवून घेऊया. तर छोले करण्यासाठी आपण आता मसाला तयार करणार आहोत. एक कांदा आहे, 1 मोठा कांदा, आणि हे 2 टोमॅटो घेतलेले, आणि लसूण आणि अद्रक आणि 1 मिरची. तर हे कांदा, लसूण आणि अद्रकची अलग पेस्ट करणार आणि टोमॅटोची अलग प्युरे बनवणार. तर नंतर आपण आता हा सगळा मसाला आपण तयार करून घेऊ आणि नंतर भाजीला सुरुवात करूया. आता आपण छोले शिजलेत का ते बघूया. हे बघा, छोले कसे मस्त शिजलेले आहेत. छोले शिजल्यानंतर आपण जे हे मसाले टाकलेत ना आतमध्ये, वेलची आणि हे दालचिनी, तेजपत्ता हे काढून घेऊया. त्याचा अर्कसारखा छोल्यामध्ये गेलेला आहे, त्यामुळे आता आपण ते काढून घेऊया. हे बघा, बघूनच कळतंय कसे छोले शिजलेले आहेत ते. तर आता आपण छोले करायला घेऊया. आता आपण छोले करायला सुरुवात करूया. कढई गरम झालेली आहे. 2 चमचे तेल घालूया. थोडंसं जिरं घालूया आणि हे कांदा, लसूण, आलं पेस्ट वाटलेली ती घालूया. गॅस हळू ठेवायचा आणि ते भाजून घेऊया आपण. कांदा थोडा भाजत आला, कढईला लागायला सुरुवात झाली तर कांदा चांगला आपण परतून घेऊया. कांदा परतून झाला की आपण टोमॅटो प्युरी केलेली आहे ती घालूया. टोमॅटो आपण शिजवून घेऊया. टोमॅटो शिजण्यासाठी आपण थोडंसं मीठ घालूया. छोले शिजताना आपण मीठ घातलेलं होतं, त्यामुळे आता थोडंसं मीठ घालूया. टोमॅटो चांगले शिजले की आपण मसाला घालूया. गॅस हळूच ठेवायचा. थोडीशी हळद, लाल तिखट, धना पावडर, मग अशी हिंग घालायचं राहिलं होतं, हिंग घालूया थोडासा. गरम मसाला, हा किचन किंग मसाला थोडा घालायचा. तुमच्याकडे कोणता घरात मसाला असेल तो तुम्ही घालू शकता. किचन किंग मसाल्याने छोले छान होतात. आणि हवा असला तर छोले मसाला घालायचा. माझ्याकडे थोडासा आहे हा छोले मसाला. आता हे मसाले आपण सगळे परतून घेऊ पुन्हा. तर झाकण ठेवूया, म्हणजे ही ग्रेव्ही सगळी आपली शिजेल. आता आपण बघूया ग्रेव्ही शिजली आहे का. हे बघा, आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. तेल सुटलेलं आहे कढईने, याचा अर्थ आपली ग्रेव्ही शिजलेली आहे. 1 चमचा मलाई घालते. मलाईने आणखीन आपली टेस्टी बनते ग्रेव्ही. पुन्हा 1 मिनटं जरा शिजू दे. मलाई टाकलेली आहे ना आपण. आता जे आपण छोले शिजवलेले आहेत ते घालूया. आणि गॅस जरा फास्ट करायचा आणि एक चांगली उकळी आणून द्यायची.
तुम्हाला किती पातळ हवी आहे, घट्ट हवी आहे, त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं, गरम पाणी घालायचं. हे बघा, हे बरोबर ठीक आहे. काय मसाला पण बरोबर झालेला आहे. नाही तर काय होतं, छोले एकीकडं, पाणी एकीकडं, मसाला एकीकडे, अलग अलग होतं. हे कसं मिळून आलेलं आहे बघा, एकसारखी बनलेली आहे ग्रेव्ही. तर आता आपण जरा याला उकळी आणून देऊया, झाकण ठेवूया. आता आपण उघडून बघूया. हे बघा, उकळी आलेली आहे, पूर्ण तयार झाली आपली भाजी. हे बघा. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आता आपण वरून कोथिंबीर घालूया आणि आपले छोले मसाला तयार आहे.